राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे। अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी ही निवडणूक यावेळी लढवली गेली। तिरंगी निवडणूक याकडे बघितलं गेलं। त्यामुळे दिल्लीत पुन्हा आप सरकार की भाजप सुरुंग लावणार की काँग्रेस डार्क हॉर्स ठरणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दिल्ली जिंकण्याची भाजपची 27 वर्षांची प्रतीक्षा संपणार का? काही क्षणात निवडणूक मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर मिळेल। दिल्ली विधानसभेचे सर्वात अचूक आणि वेगवान निकाल फक्त पुढारी न्यूजवर आपण पाहणार आहात, विश्लेषकांसह आणि निकालाच्या अनेक महत्त्वाच्या इनसाइट्स। दिल्लीत पुन्हा आप सरकार की भाजप सुरुंग लावणार। सगळा देश भाजपनं तिसऱ्यांदा जिंकलेला आहे, पण पंतप्रधान ज्या शहरात बसतात राहतात त्या दिल्लीला मात्र जिंकता आलेलं नाही। त्यामुळे ही सल यावेळी मात्र जाईल का भाजपची? 2014 नंतर आता सलग सत्ता मिळवणारा भाजप दिल्लीमध्ये सत्ता मिळवणार का? आणि दुसरीकडे काँग्रेस की ज्या सध्या या निवडणुकीच्या दिल्ली निवडणुकीमध्ये जिचं अस्तित्वच नाहीये, ती काँग्रेस स्वतःचं स्थान पुन्हा एकदा मिळवेल का? ज्या काँग्रेसनं दिल्लीवर राज्य केलेलं आहे, शीला दीक्षित यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दिल्लीच्या आधुनिक परिवहन व्यवस्थेची पायाभरणी केलेली आहे, ते काँग्रेसला बघावं लागेल। या सगळ्यांकडे लक्ष आहे। आपण बघूयात दिल्लीच्या सध्याच्या मुख्यमंत्री आतिशी यांची प्रतिक्रिया। चुनाव रहा है, कोई साधारण चुनाव नहीं रहा। हाँ। ये एक अच्छाई और बुराई की लड़ाई रही है। ये काम और गुंडागर्दी की लड़ाई रही है और मुझे पूरा भरोसा है कि कालका जी के लोग और पूरी दिल्ली के लोग अच्छाई के साथ खड़े होंगे, काम के साथ खड़े होंगे, आम आदमी पार्टी और अरविंद केजरीवाल जी के साथ खड़े होंगे। दिल्ली के लिए कोई नंबर आप प्रेडिक्ट करना चाहेंगे आज? देखिए, हम तो पहले ही कई दिनों से कह रहे हैं कि अरविंद केजरीवाल जी चौथी बार मुख्यमंत्री बनेंगे, भारी बहुमत से बनेंगे और आज शाम तक आंकड़ा आपके सामने होगा। आपका मार्जिन कितना रहेगा? आप कितना मार्जिन देख रही हैं अगर आप जीते तो? कुछ घंटे में पता चलेगा। आपके लिए एक चक्रव्यूह रचा गया था, लेकिन मनीष सिसोदिया, आतिशी, अरविंद केजरीवाल तीनों की सीटों पे बीजेपी ने बहुत बड़ा दांव लगाया था ताकि आम आदमी पार्टी को रोका जा सके। देखिए, आम आदमी पार्टी का अगर आप इतिहास देखिए, आम आदमी पार्टी में हमने जब शुरुआत करी हमारे पास कुछ भी नहीं था। कोई सोच नहीं सकता था कि आम आदमी पार्टी राजनीति में सफल हो सकती है। ना हमारे पास पैसे की ताकत थी, ना हमारे पास बाहुबल था, ना हम धर्म की राजनीति करते हैं, ना हम वोट बैंक की राजनीति करते हैं। लेकिन दिल्ली के लोगों का प्यार था, भगवान का आशीर्वाद था कि आज हम यहाँ तक पहुंचे हैं और मुझे पूरा भरोसा है कि दिल्ली के लोगों का प्यार और ऊपर वाले का आशीर्वाद हम पे बना रहेगा। आतिशी, एग्जिट पोल देखकर बीजेपी देखिए, मैंने शुरुआत ही कालका जी मंदिर से मां काली के दर्शन और आशीर्वाद से की थी, क्योंकि मेरा एक लक्ष्य है, उसका एक ही है मकसद, सेवा। और मैंने आज मां से फिर वही कहा है कि मुझे लोगों की जो समस्याएं हैं वो आपके पास आते हैं, अपनी पीड़ा, अपना दर्द, अपनी समस्याएं लेकर, मुझे बस जरिया बना लो। सब देखते हैं मां का क्या फैसला है, मैं तो बस जरिया बनने आई हूँ। पार्टी की जीत के लिए कितनी आश्वस्त हैं? देखिए, पार्टी ने खूब मेहनत की, हम सब ने खूब मेहनत की, जमीन पर रहे, लोगों में रहे, लोगों के मुद्दों पर पूरा चुनाव लड़ा है। अब दिल्ली जो फैसला करेगी सर माथे पर लेकर, जो आदेश हमारे लिए होगा उसको लेकर आगे बढ़ेगी। आणि आता आपल्यासोबत आहेत दिल्लीहून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, अखेर तो दिवस उजाडलेला आहे, काय होणार? भाजप आणि काँग्रेसच्या सत्तेच्या प्रतीक्षा संपणार की भाजप किंवा आम आदमी पार्टी चौथ्यांदा सत्तेत येणार? काय चित्र दिसते, वातावरण काय? सध्या परिस्थिती जर पाहिली तर मतगणनेला आता सुरुवात होईल 8 वाजता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही झालं तरी भाजप या ठिकाणी सत्तेत येईल। 2025ला भली आपची सत्ता आली तरी 2026ला तरी भाजपची सत्ता येईल अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। जरी काटावर सरकार आलं तरी 2026ला आम आदमी पक्ष म्हणजे केजरीवाल त्यांचं सरकार जे आहे ते रोखू शकणार नाही अशी परिस्थिती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन गोष्टी ज्या निरीक्षणातून जाणवलेल्या आहे, 2024ची जी लोकसभा निवडणूक होती त्यामध्ये केजरीवाल कारागृहातून बाहेर आले होते, तरीही त्यांना मतदान त्या पद्धतीने पडलं नाही आणि एकही जागा दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची निवडून आली नव्हती। त्याच्यापेक्षाही वाईट स्थिती या 2025च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली। केजरीवाल यांच्या विरोधामध्ये मध्यमवर्गीयांपासून जो अप्पर क्लास आहे त्यांच्यामध्ये
मोठी नाराजी पाहायला मिळाली, कारण हे राजधानीचं शहर आहे. ज्या राजधानीच्या शहरामध्ये ना पाणी स्वच्छ मिळतं ना हवा स्वच्छ मिळतं, याला राजधानीचं शहर म्हणायचं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न हा वर्ग उपस्थित करत होता. कारण जे सिवेज प्लांट होते, जे पाणी यमुनेमध्ये सोडलं जात होतं, ते प्रक्रिया करून सोडण्यासारखं साधं शिकलेला मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांना गेल्या साधारण 10-12 वर्षी त्यांची सत्ता आहे, त्या काळात जमलं नाही का? यमुना एवढी खराब होत असताना शिकलेल्या मुख्यमंत्र्याला दिसलं नाही का? या असे अनेक प्रश्न शिकलेले लोक जे आहेत ते विचारत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक कामाच्या संदर्भात आम्हाला उपराज्यपाल करू देत नाहीत असं त्यांचं जे म्हणणं होतं, याच्यावरती शीला दीक्षितने कैसा किया असे प्रश्न बोलणारे लोक जे होते ते हुकल पद्धतीने बोलताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं केजरीवाल यांच्या विरुद्ध अँटी इन्कमसी आहे तर निश्चितपणे पाहायला मिळाली होती. आणि दुसरा मुद्दा जो होता की ज्या पद्धतीने 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोक जे आहेत त्यांच्या बाबतीत बोलताना म्हणत होते की त्यांना कारागृहात टाकलं, त्यांना यावेळेस मदत करणं गरजेचं आहे केजरीवालसाठी, पण ते 2025च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते कारागृहातून जाऊन आले याचा मुद्दा देखील आपल्याला निवडणुकीमध्ये तेवढा स्पष्टपणे जाणवला नाही. हवा, पाणी, दिल्लीमधील परिस्थिती आणि केजरीवाल यांच्यावरती झालेले भ्रष्टाचाराचे आरोप या संदर्भामध्ये लोक जे आहेत स्पष्टपणे बोलताना पाहायला मिळाले. केजरीवाल यांच्यासाठी जो प्लस पॉइंट आहे तो म्हणजे जो झुग्गी झोपडीवाला एरिया आहे, जो दिल्ली सारख्या एरिया, म्हणजे दिल्लीमध्ये खरं जर पाहिलं तर राजधानी शहर आहे या, आणि सेंट्रल दिल्लीच्या बाहेर गेल्यानंतर कळतं की राजधानीचे शहर जर म्हणून पाहिलं तर इथं पाण्याची व्यवस्था नाहीये, टँकरने पाणी पुरवठा केला जातो, इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि हाच वर्ग जो आहे तो काँग्रेसचा वोटर राहिलेला आहे आणि आपचाही वोटर राहिला आहे. आता हा वोटर पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या मागे उभा राहतो का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण ह्याच वोटरच्या बळावरती केजरीवाल हे त्यांच्या स्कीमच्या बळावरती उभे आहेत. जर या स्कीमच्या वळतावरती त्यांना मतदान जे पडलं त्याच्यावरती ते निवडून येऊ शकतात. मात्र जर त्यांचा या ठिकाणी पराभव झाला तर त्यांचे पक्षही फुटेल आणि जो स्कीमच्या बेस वोटर आहे तो देखील निघून जाईल. पण तसं काँग्रेसचं नाही. काँग्रेससाठी जर केजरीवाल यांचा पराभव झाला तर त्यांचे पुन्हा एकदा आजचे दिन येण्याचे स्वप्न त्यांना पडू शकतात. कारण केजरीवाल जाणं त्यांच्यासाठी आनंदाची बाब असू शकते. कारण दिल्लीमधून गेल्यानंतर दिल्लीतून रसद तुटली जाईल, पुढे पंजाबमध्ये देखील पराभव करण्यासाठी त्यांना सोपं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं केजरीवाल हे स्वतःच्या पक्षाला वाचवण्यामध्ये आता व्यस्त असतील. कारण त्यांच्या भलेही 40च्या पेक्षा कमी जागा येतील अशी परिस्थिती आहे. आणि भलेही तेवढ्या जागा आल्या, सरकार जरी आलं तर सरकार वाचवता वाचवता नाकी न येऊ शकतात, पक्ष वाचवता वाचवता नाकी येऊ शकतात. त्यामुळं केजरीवाल यांचे सुगीचे दिवस संपलेले आहेत, आता संघर्षाचे दिवस सुरू झाले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शिवाजी, अतिशय महत्वाची निरीक्षण मांडलेली आहेत. तुर्तास धन्यवाद.